इन्स्टा पे चर्चा या एपिसोड नंबरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. इन्स्टा पे चर्चा किंवा इन्स्टावरती चर्चा या पर्टिक्युलर इव्हेंटमध्ये आपण इंस्टाग्रामवरती होणाऱ्या घडामोडी, जे ट्रेंडिंग घडामोडी याच्यावरती आपण बोलणार आहोत. त्याच्यामध्ये काय घडतं आहे नेमकी आणि लोकांची त्याच्यावरती प्रतिक्रिया काय आहे याबद्दल आपण बोलणार आहोत. अँड स्टार्टिंग ॲट द स्टार्टिंग ऑफ दिस व्हिडिओ आय विल से की मी स्वतः मराठी आहे आणि माझं स्वतःचं किंवा ओव्हरऑल लोकांचं याच्यावरती ओपिनियन काय आहे हे पण आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. पहिले आपण या व्हिडिओ बघून घेऊया काय घडलं आहे. ॲक्च्युली अंधेरी रेल्वे स्टेशनची घटना आहे. मी पण लाईव्ह चालू करतोय. तुम्ही तुमच्या इंग्लिशमध्ये व्हॉट्सअप का वापरता? तुम्हाला अभिमान आहे मराठीचा? मी तुमच्या समोर 12 खडी पुढी अ आ इ उ ए ऐ ओ तुम्हाला त्यांचा काय सांगता? माझ्याशी बोला ना, मी मराठी आहे. तुम्हाला काय बोललो? तुमच्या शिक्षणामध्ये जर मराठी असेल आणि तुम्हाला मराठी शिवाय दुसरं काही येत नाही तर बांधिलकी आहे. तुम्ही नफाचा मुद्दा घेऊन इथे नका. अरे तो माझा मुद्दा करताय. मला जर खरोखर व्यथा असेल तर तुम्ही माझ्याकडे मांडली पाहिजे. अरे बाबा, कसं काय बोलता? जो व्यक्ती मराठी भाषेचा अपमान जो करताय. व्यक्ती माझ्याकडे आला मी त्याच्याशी मराठी मला माझ्यावर क्रिएटिंग न्यूज मला माहित नाही तुमच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप हिंदी आणि इंग्लिश मध्ये काय. अरे बाबा पण जो मला माहित नाही. अरे तुम्ही आवाज नका वाढू. मी काय वाढवलं ना माझ्याकडे मला फक्त सांगा तुमच्या मोबाईल मध्ये हिंदी आणि मराठी सोडून तुमच्यावर हिंदी आणि इंग्लिश मध्ये व्हॉट्सअप. मी काय सांगतो, माझ्याकडे जो व्यक्ती आला मी त्याला मराठीत सेवा मागितली, त्याचं काम आहे मराठीत सेवा देणं. सरकारी सेवेचा कर्मचारी आपली सेवा निभावतोय त्याचा तुम्हाला प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम नाही. आम्हाला फक्त त्याची मराठी सेवा पाहिजे. आम्हाला फक्त मराठी सेवा पाहिजे. मला व्हॉट्सअप मधलं हिंदी का कळतं? फक्त त्याची मराठी व्हॉट्सअप मधलं हिंदी का कळतं? व्हॉट्सअप मधलं हिंदी इंग्लिश का कळतं? अरे या राज्याची या राज्याची मी काय बोललो? राजभाषा आणि राज्यभाषा आणि मातृभाषा या राज्यामध्ये अंतर आहे. माझ्या स्टाफला तुम्ही सगळ्यांसमोर एवढी हिंमत असेल ना, चला माझ्या बरोबर तुम्हाला नॉलेज देतो. चला उठा. क्रिएटिंग न्यूज चला जाऊ. काम रोखते एका भाषा लाईव्ह बोलतोय. मी पण लाईव्ह चालू करतोय. तुम्ही तुमच्या इंग्लिशमध्ये गाइस दिस इज व्हेरी फेनॉमिनल डिफेंड. बेसिकली एक वकील पण एवढ्या चांगल्या पद्धतीने कोणाला डिफेंड करू शकत नाही ज्या पद्धतीने सरांनी केलं आहे. आय सल्यूट हिम फॉर दिस वर्क. कसं होतं माहीत आहे की हां, मराठी भाषा ही आमची स्वतःची भाषा आहे, ती आमची मातृभाषा. मला त्याच्यावरती खूप प्रेम आहे आणि मराठी भाषा खूप प्रेमळ आहे बघितलं तर. परंतु काही जे वोटिंगवाले लोक आहेत किंवा जे इलेक्शनचे जे नेतेच आहेत ज्यांच्या इवन 1-2 काय म्हणतात त्याला MPs आणि MLA पण निवडून येत नाही आहेत, त्यांचे हे फक्त प्ले आहेत. त्यांना बाकी काहीच नाही करायचं आहे. जस्ट बिफोर अ वाईल जेव्हा इलेक्शन चालू होते ना बृहन्मुंबई महानगरपालिकेचे, तेव्हा यांना वाटत होतं की मराठी खतऱ्यात आहे. देवर इंटू मोठे होर्डिंग्स लावले होते की हां मराठी खतरेमध्ये, असं खतरेमध्ये. आता कुठे गेले ते? इलेक्शन संपलं. इट वॉज जस्ट अ प्ले फ्रॉम देम. फक्त त्यांना खेळायचं आणि आपण जे रेग्युलर लोक आहेत त्यांना कामाला जायचं आहे. त्यांना कामाला जाऊन त्यांना स्वतःचं जे पण आहे घर चालवायचं आहे. दे हॅव टू डू देअर एव्हरी डे. का मतलब यू नो व्हॉट आय एम सेइंग की त्यांना कमवलं तेव्हाच खाणार. कोण असं तर नाही की ज्यांना एवढं प्रिव्हिलेज नाही आहोत आम्ही. जर आम्ही प्रिव्हिलेज असतो तर आम्ही कारने ट्रॅव्हल केलं असतं किंवा आम्ही पर्सनल व्हेकल किंवा ओला उबर करून गेलो असतो. आपण तेवढी नाही आपल्याकडे म्हणून आपण ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करतो. फक्त छोट्या गोष्टींमध्ये फक्त या लोकांना भांडण करून घेणं आणि उगाच त्यांचा पॉलिटिकल ॲस्पेक्ट पूर्ण करून घेण्याचा फक्त यांचा थॉट प्रोसेस आहे. बाकी त्यांना तुमच्याशी काही मतलब नाही. तुम्ही मराठी आहात, हिंदी आहात, दे डोंट गिव्ह इवन अ फक. चला तर काही कमेंट्स वाचून घेवा लोक काय बोलतात इकडे. सो विच इज आवर इम्पॉर्टंट प्ले. वेन हॅकर मीट डेव्हलपर. ग्रेट जॉब सर, ट्रूली इन्स्पायरिंग. हेड्स ऑफ युअर सर, प्राऊड ऑफ TC सर. ओके, हेड्स ऑफ सर, वी सपोर्ट द TC. हाय जावाळा, तुम्ही तिकीट घेत नाही आणि तिकीट विचारायला तुम्ही भाषावाद करत आहात. दॅट इज वॉट आय एम सेइंग आहे की त्यांनी तिकीट, आता माहीत नाही मला की त्याने तिकीट घेतला हो की नाही, परंतु हे चुकीचं आहे. तो सेंट्रल गव्हर्नमेंटचा पर्सन आहे, तो त्याचं काम करतो आहे आणि त्याला तुम्ही फक्त लँग्वेजसाठी, जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी माणसंच पाहिजे तर ते गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही लागू केलं पाहिजे. कारण गव्हर्नमेंटवरती तुम्ही दबाव पाडू शकता. तुम्ही ऑपोजिशनमध्ये आहात किंवा तुम्हाला जर मराठी लँग्वेजच पाहिजे असेल, यू कॅन मेक अमेंडमेंट फॉर दॅट. ॲट द एंड TC इज राईट. स्टार माणूस चांगला आहे हा स्टार मराठीवर अभिमान नाही, फक्त फेमस होण्यासाठी काही मराठी भाषाची वाट लावतो. तेच म्हणतं ना,
कॉन्ट्रोवर्सी करणं किंवा त्याला वाटेल की मी फेमस होईल असं मला कोणत्या तरी रातोरात मला मोठं करतील. सो दिस इज द थॉट प्रोसेस. द TC वॉज डुईंग हिज जॉब. सिम्पली आस्क शो मी युअर tickets. Where did the language issue come from? Right. Some people are deliberately trying to spread hatred. Such attempts should be stopped. There was no language dispute here at all. आणि याच्यावरती जो माणूस आहे जो डिस्प्यूट करतो त्याच्यावरती हा पण आला पाहिजे की तो सरकारी माणसाला त्याचं काम करण्याशी थांबवतो आहे. जो इट इज अ क्राईम. तर त्याच्यावरती जे पण वकिली कारागिरी असायला पाहिजे ते झालं पाहिजे. खरंच हेड्स ऑफ TC. Arrest the guy who is taking video. He creating an issue in Mumbai. By video is not the thing. जो ये ओवरऑल चीज़ें कर रहा है उसकी गलती है. मराठी वर्सेस मराठी. परंतु उसने सही किया. जो भी TC सर थे उन्होंने सही किया. उसने सही तरीके से उसे डिफेंड किया की जिस तरह से उन्होंने बोला की व्हॉट्सअप जर तुम्हाला फक्त मराठीत पाहिजे तर द मराठी हॅज टू बी इन युअर फोन. पूर्णपणे तुम्ही आत्मसात केली पाहिजे. फक्त लोकांना तुम्ही क्रिटिसाइज करायला किंवा लोकांची कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करायला जर मराठीचा वापर करत असाल तर ते आम्हाला नको. सॅटिस्फॅक्शन लेवल वेल डन सर. रिस्पेक्ट. सुपर्ब सर. TCचा बरोबर आहे. कारण सगळे जे मराठी लोक पण आहे त्याच्यामध्ये TCला बरोबर बोलत आहे. म्हणजे ओव्हरऑल लोकांचा पण हाच विषय आहे की आम्हाला भाषेविषयी भांडणं नको आहेत. भाषावरती आम्हाला अभिमान आहे परंतु भाषा वापरून आम्हाला भांडणं नाही करायची. आणि हे लोकांचं थॉट प्रोसेस आहे, माझं स्वतःचं नाही. त्याच्यामुळेच त्यांना इलेक्शनमध्ये पण वोट्स भेटलेत. जर कोणावरती जबरदस्ती करायची असते मराठीची आणि ओव्हरऑल जे म्हणतात की लोकांना मराठी कंपल्सरी असायला पाहिजे त्याचं पण एक थॉट प्रोसेस आहे. हां त्यांनी शिकायला पाहिजे. जर मराठीमध्ये महाराष्ट्रात तुम्हाला काम करायचं आहे तर तुम्हाला मराठी यायला पाहिजे. आणि तो दुसरा पक्ष पण बेकार आहे जो बोलतो की नाही शिकेगा क्या करेगा. यू शुड लर्न बिकॉज यू आर वर्किंग. इट इज युअर कर्मभूमी. तुम्हाला दळणवळणची जी लँग्वेज आहे तुम्हाला आली पाहिजे तेव्हाच तुम्ही प्रॉपरपणे लोकांशी कन्व्हर्सेशन करू शकाल. एखादा जर गावाचा माणूस असेल त्याला फक्त मराठी येत असेल तर त्याच्याशी तुम्ही कसं कन्व्हर्सेशन करणार. मला मराठी आली पाहिजे. बट देअर इज अ फाईन लाईन. मेकिंग पीपल अवेअर आर पुटिंग बर्डन ऑन पीपल. इन अ सिंगल डे कोणी पण एखादी लँग्वेज शिकत नाही. एखादा जर UPवाला असेल त्याला मराठी एका दिवसात येणार नाही किंवा एखादा मराठी असेल त्याला UPची भाषा एका दिवसात येणार नाही. सो इट कम्स विथ द ग्रॅज्युअल लर्निंग नॉट पुटिंग पीपल अंडर स्ट्रेस. सो दिस इज ऑल वॉट इज ओवरऑल कंक्लूजन ऑन दिस. थँक्यू TC सर. सर एकदम सही बोले. सही है TC. गुड जॉब TC. ऐसे लोग अपनी इज्जत ख़राब करते हैं बस. ग्रेट जॉब. सो व्हेरी गुड. याचा जावाई आहे वाटतं तो हिंदी बोलणारा. TC बरोबर आहे. चांगली जिरली असेल याला वकील बनवा. दॅट्स वॉट आय जस्ट सेड की इवन वकील कांट डिफेंड द वे ही डिफेंडेड. व्हेरी गुड. रिस्पेक्ट. ग्रेट जॉब सर. सल्यूट सर. कडक भाई. सो ओवरऑल वॉट इज द कंक्लूजन इज की यू शुड spread the love with the language, not the hate. TC is right. So everyone is saying that only कि TC is right. Not a single comment I am seeing here who is defending that person. And being Marathi, आम्ही महाराष्ट्रात आहोत आणि हा घटना महाराष्ट्र अंधेरीची आहे तरी कोणताही व्यक्ती त्यांना सपोर्ट करत नाही. म्हणजे महाराष्ट्राची जी जनता आहे ती राईट थिंग्सला सपोर्ट करते. नाही की फक्त तो मराठी आहे म्हणून मी त्यांना सपोर्ट करणार. जर व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला असाल तर तुम्हाला हे ओव्हरऑल कन्व्हर्सेशन कशी वाटली, तुमचे जे काही थॉट प्रोसेस असेल तर तुम्ही त्याच्यावरती कमेंट करू शकता. असेच आपण पुढे अजून व्हिडिओज बनवणार आहोत. तर सपोर्ट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद. जय भारत. जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय.